लोन 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 तर लोन कर्जमुक्त व्हायची स्ट्रॅटेजी काय? 10 वर्षाच्या परतफेडीत व्याज जाणार होतं 22 लाख आणि 25 वर्षाच्या कर्जासाठी माझं व्याज जातंय ऑलमोस्ट 66 लाख रुपये. म्हणजे किती पट झालं ते? तिप्पट. जेवढी कर्जाची रक्कम वाढेल तेवढा EMI वाढणार, जेवढा व्याजाचा दर वाढेल तेवढा EMI वाढणार आणि जेवढी कर्जाची मुदत वाढेल तेवढा EMI कमी होणार. तुम्ही सगळ्यात छोट्या रकमेचं कर्ज आधी संपवायचं किंवा सगळ्यात जास्त व्याजदराचं कर्ज आधी संपवायचं. एक बघा, खूप लोक ना इन्कम महिन्यातून एकदा येतो पण हप्ते वेगळ्या वेगळ्या तारखांना असतात. एक हप्ता संपला की पुढच्या हप्त्याची तजवीज करणं यातच त्यांची फाईट जास्त महिना असते. त्यातच जातो. एक्स्ट्रा पैसे भरायला एक तर इन्कम वाढवावं लागणार किंवा खर्च कमी करावा लागणार. काही खर्च आहे की ते तुम्ही कमी करूच शकत आणि इन्कम खूप फ्रिक्वेंटली वाढत नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा कधी पगार वाढ होईल, मिडल क्लास आहे, माझ्याकडे 50,000 रुपये इन्कम आहे आणि त्यातला 25-30 हजार रुपये माझा EMI ला जातोय, मला राहिलेल्या 20,000 कसं तरी जेमतेम भागतंय, तर मी अजून 2,000 रुपये पण EMI कसा भरायचा हा प्रश्न पडतो. कर्ज घेणं, कर्ज परतफेड करणं, गुंतवणुकी करणं आणि आयुष्य समाधानानं आनंदानं जगणं, या सगळ्या गोष्टी पॅरलल व्हायला पाहिजे. एकच गोल ठेवलं की नाही मला कर्जातून बाहेर यायचंय आणि जिथं गरजेचं आहे तिथेही तुम्ही खर्च नसेल करणार तर मग अवघड आहे तुमचं. तुम्ही जर दरवर्षी 10,000 रुपये एक्स्ट्रा भरले तर 25 वर्षाचं कर्ज तुमचं 8 वर्ष 2 महिन्यात संपू शकतं. तुम्ही जर दरवर्षी फक्त एक EMI जास्त भरला तर तुमचं 25 वर्षाचं कर्ज 20 वर्षात संपू शकतं. पण खरंच लोकांना हे लक्षात येत नाही. असा काही अनुभव आलाय का तुम्हाला? मी आता जे EMIचं गणित सांगितलं, पण मी ह्याचा वापर कसा करू शकतो? जेव्हा माझी मल्टिपल कर्ज असतात तेव्हा मी या गुंत्यातनं सॉल्व्ह करायचं कसं? लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आहे, त्याने तशा अजून लाडके आजोबा योजना, लाडके पप्पा योजना, अशा किती योजना सरकार आणू शकणार आहे ते आपल्याला माहिती नाही. यासाठी तुमच्या हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन दौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण मागच्या एपिसोडमध्ये कर्जमुक्त का व्हायचं, कर्ज म्हणजे काय, ते कशा पद्धतीने वर्क करतं, चांगलं कर्ज कुठलं, वाईट कर्ज कोणतं, कोणी कर्ज घ्यावं, कोणी कर्ज घेऊ नये, कुठल्या पद्धतीचं कर्ज घ्यावं, या सगळ्यावरती आपण डिटेल बोललोय. पण बऱ्याचदा अर्थात तुम्ही कॉमेंटमध्ये पण विचारलं होतं की हे सगळं मान्य आहे, पण ह्या कर्जाच्या ट्रॅपमधनं, या कर्जाच्या जाळ्यातनं बाहेर कसं पडायचं? बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण त्या दलदलीत अडकलोय, त्यातनं बाहेरच नाही पडता येतंय. किंवा बऱ्याच जणांचं असं चाललंय सगळं व्यवस्थित, माझं EMI जात आहेत, माझं चाललंय व्यवस्थित, पण तरी आपण थोडंसं ते EMI कडे जर डोळसपणे बघितलं तर लवकर बाहेर पडता येऊ शकतं का? त्यातनं आपण प्रॉफिट म्हणण्यापेक्षा आपल्याला कमी खर्च होऊन कर्जातनं बाहेर पडता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला परत एकदा आपण आमचे CA मेंटर अभिजित कोळपकर सर यांच्यासोबत आपण परत आलेलो आहोत. त्यांनी जस्ट कर्जमुक्त व्हा नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलंय. सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो की कर्ज म्हणजे काय आणि कर्जमुक्त का व्हायचं वगैरे या सगळ्या गोष्टींवरती बोललो. पण बऱ्याच जण, सर, मी खूप साऱ्या माझ्या मित्रांसोबत बोललोय, आजूबाजूला हे सतत कॉन्व्हर्सेशन ऐकत असतो. एस्पेशली जेव्हा तुम्ही लोकलमधनं जात असता किंवा शेअर कॅबमध्ये जात असता, हे कुठेतरी ऐकायला मिळतं की कर्जाचा स्ट्रेस चालू असतो लोकांना आणि कळत नसतं त्या दलदलीतनं बाहेर कसं यायचं. तर मुळात ह्या दलदलीतनं बाहेर यायचं कसं, त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण का मला ऐकायचंच नाही नंबर्स आणि हे, तर मला काहीतरी होप द्या असं असतं. धन्यवाद शार्दूल, तुम्ही मला पुन्हा बोलवलं. कर्ज हा आजकालच्या आयुष्यातला एक अविभाज्य हिस्सा आहे. कर्ज नाही असे फार कमी कुटुंब आहेत आणि जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीनुसार कधी ना कधी कर्ज घ्यावंच लागतं. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की लोकांना वाटतच नाही की मी यातून बाहेर पडेल, तर पहिलं बाहेर का पडायचं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादा बिझनेसमन आहे, तो म्हणाल की मी कर्ज घेऊन बिझनेसमध्ये फायदा करून घेतोय तर मला कर्जमुक्त व्हायचंच नाही, तुम्ही काय सांगता? तर कधी ना कधी त्यालाही कर्जमुक्त व्हायचंच आहे. तर बिझनेसच्या दृष्टीनं कर्ज कसं काम करतं, त्या फायद्याने करतं की नाही हा पूर्ण वेगळा विषय. पण इतर लोकांना कर्जमुक्त का व्हावं, तर त्याचं प्रमुख कारण आहे की तुमचे कर्जाच्या व्याजात जाणारे पैसे गुंतवणुकीत जायला हवे. तुमची दीर्घकालीन संपत्ती निर्माण होताना कर्जाचा तुम्ही फायदा करून घ्यायला हवा. आणि डेट ट्रॅपमध्ये, म्हणजे की बॅड डेट जे आपण समजतो, म्हणजे मजेसाठी घेतलं जाणारं कर्ज किंवा एक्सपिरियन्सेससाठी घेतलं जाणारं कर्ज, यापासून तुम्ही लांब राहायला हवं.
तर काही लोक या दलदलीत खूप अडकलेले असतात. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही अडचणीत आहात, ही एक टेम्पररी सिच्युएशन असू शकते. तुम्ही त्याच सिच्युएशनमध्ये राहून तिथं कायमचं राहू नका. तुमच्यासारखे हजारो लोकं आहेत, इनफॅक्ट लाखो लोकं आहेत, की ते स्वतःला कर्जबाजारी समजतात. काही त्यातल्या असतात पण. आणि कर्जाची परतफेड हा गृहकर्ज जर घेतला असेल तर एक दीर्घकालीन प्रोजेक्ट आहे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असा. बाकीचे जे कर्ज घेतलेले आहेत, म्हणजे की वाहन कर्ज हा 5 वर्ष, 7 वर्ष असा कालावधी असतो. इतर क्रेडिट कार्डसारखं कर्ज मात्र 45 दिवसांनी तुम्हाला भरायचंच असतं. नाही भरलं तर ते 48% पर्यंत तुमच्याकडनं वार्षिक व्याज वसूल करतात. तर कर्जमुक्त होताना तुम्ही कर्जबाजारी आहात की नाही, ही पहिली गोष्ट आहे. तर एवढंच म्हणेल मी, की तुम्हाला ही सिच्युएशन कळायला हवी, की माझ्या एकूण उत्पन्नापैकी खूप जास्त भाग जर कर्जाच्या परतफेडीतच जातोय. माझी कुठलीही बचत होत नाही. मला हप्ता भरायला इतर लोकांकडून, म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिलीकडून पैसे घ्यावे लागतात, किंवा ह्याची टोपी त्याला घालावी लागते आणि कायम लोकांकडे पैसे मागावे लागतात. लोकं मला अव्हॉइड करतायत. तुम्ही नक्कीच कर्जात आहात. तर पहिलं ही सिच्युएशन तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हो, मी कर्जबाजारी आहे किंवा मी कर्जात आहे. ही ॲक्सेप्ट केल्यावर पुढची फेज सुरू होते, की ह्यातून बाहेर कसं यायचं. खूप लोकं ॲक्सेप्टन्सच्या मोडमध्येच येत नाही. त्यांचं म्हणणं असतं, की मी हप्ते भरतोय, मग प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हप्ते तर जात आहेत आणि तुम्ही एक खड्डा बुजवायला अजून खड्डा केला तर तुमची खड्ड्यांची संख्या तेवढीच राहते किंवा खड्डे तेवढेच साईज राहतात. वाढत जातोय. साईज वाढत जातोय आणि ही सिच्युएशन फार काळ चालत नाही. तर यासाठी तुम्ही त्या कर्जमुक्ततेसाठी डोळस प्रयत्न करायला हवे. तर यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मी यातून बाहेर पडू शकतो, हा विश्वास तुमचा स्वतःचा हवा. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला, तर तुम्हाला गोष्टी सोप्या जातात. म्हणजे काही लोकं याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतील किंवा अजून काही. पण तुम्ही लक्षात घ्या, मी कर्जातून बाहेर येणार आहे, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल, त्यावेळेस आपोआप तुम्हाला मार्ग दिसायला सुरुवात होईल. तुम्ही जर असं म्हणाला, की ही काय माझी परिस्थिती बदलणार नाही, असंच राहणार आहे, मग शक्यच नाही कर्जातून बाहेर येणं, बघू पुढं काहीतरी चमत्कार होईल आणि मी यातून बाहेर येईल, तर तुम्ही कधीही बाहेर येऊ शकणार नाही. जसं तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये म्हणालात, ती डॉनची लाल डायरी तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या दलदलीतनं बाहेर येणार नाही. शांत होऊन दलदलीतनं बाहेर येता येतं तसंच. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाईम बाउंड अशा प्रकारचे तुमचे स्मार्ट गोल्स हवेत. तुमचं कर्ज आहे 25 लाख रुपये आणि तुम्ही ठरवलं की मी हे 1-2 महिन्यात संपवून टाकतो आणि तुमच्याकडे तेवढं इन्कम पण नाही आहे आणि तेवढा असेट बेस पण नाही आहे, तर तुम्ही कसं संपवणार? तर हे अचिवेबल पण नाही आणि टाईम बाउंड आहे पण अचिवेबल नाही आहे आणि स्मार्ट तर मुळीच नाही आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा प्रकार कसा आहे, त्यानुसार ते कधी फेडायचं हे तुम्ही ठरवायला हवं. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणालात. खरंच असं वर्क करतं? जर तुम्ही ठरवलं की मला कर्जमुक्त व्हायचं आहे किंवा कर्ज माझ्या नियंत्रणात आणायचं आहे आणि तुम्ही ते तुमच्या सिस्टीममध्ये घेतलं, म्हणजे तुम्ही जर डायरी मेंटेन करताय आणि तिथं लिहिलं की मला कर्जातून मुक्त व्हायचं आहे, सगळ्या कर्जांची यादी केली, जास्त रकमेचं कर्ज कोणतं, जास्त व्याजाचं कर्ज कोणतं, मग त्यात परतफेड कशी करायची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार केला आणि तुम्ही हा विचार एकदा करून चालणार नाही. म्हणजे आता एखाद्याने पुस्तक वाचलं किंवा आपला व्हिडिओ बघितला, तर ते मोटिवेशन काही काळ राहतं, नंतर ते गायब होतं. तुम्ही सदैव मोटिवेटेड असू शकत नाही. पण तुम्ही हा ठरवलेला प्लॅन रेग्युलरली रिव्ह्यू करताय, तर तुम्ही स्वतःला आठवण करून देताय, की हो, आपल्याला बाहेर पडायचं आहे बरं का, आपल्याला खर्च करायचा नाही. तुम्ही गेले मॉलमध्ये फिरायला आणि तिथं एखादी गोष्ट खूप आवडती. जर तुम्ही ह्या सिस्टीमने गेलेले असाल, म्हणजे तुम्ही प्लॅन केलेला आहे, तुम्ही त्याचा रेग्युलरली रिव्ह्यू घेताय, तर तुम्हाला ती गोष्ट आवडली तरी तुम्ही विचार कराल, की अरे हे आपल्याला परवडत नाही किंवा आपलं हे आपल्या आत्ताच्या बजेटमध्ये हे बसत नाही. तुम्ही काय कराल?
इग्नोर कराल आणि छान गाणे ऐकत दुसरीकडे निघून जाल. पण तुम्ही जर हे कुठं प्लॅनिंगमध्येच घेतलेलं नाही आहे, म्हणजे विचारच केलेला नाही, तर तुम्ही ती वस्तू विकत घ्याल आणि अजून एक हप्ता मागं लावून घ्याल. तर सकारात्मकता किंवा नकारात्मकता यापेक्षा इथं शिस्त फार महत्त्वाची महत्वाची आहे. आहे, की तुम्ही म्हणजे लहान मुलं कसं, की त्यांना पाहिजे तसं करतात. म्हणजे कुठेही गेल्यावर मोठ्या आवाजात बोल किंवा कसंही वाग. हम्म. मोठी माणसं आपण तसे कल्चर्ड वागायचा प्रयत्न करतो. म्हणजे किमान मनात आलेले विचार बोलून तरी दाखवत नाही. हळूच बोलतो किंवा सांगत नाही. तसं कर्जाच्या बाबतीत आहे, की लहान मुलांसारखं वागायचं आहे, की आपण जर स्वतःला अडल्ट समजतो, तर त्याप्रमाणे ठरवलेलं फॉलो करायचं आहे. तर हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. प्लॅनिंग, ॲक्शन, रिव्ह्यू ह्या लूपमध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटी हव्यात. एवढी जर गोष्ट तुम्ही पाळली, तर तुम्ही कर्जातून बाहेर यायला सुरुवात होईल. जर तुम्ही म्हणाल, की हे मला कसं शक्य आहे? तर तुमच्यासारखे लाखो लोकं ऑलरेडी हे करतात. आपली एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, कोट्यवधी लोकं कर्ज घेतायत, परतफेड करतायत आणि अडचणीत पण खूप लोकं आहेत. पण तुम्हाला एकदा वाटायला लागलं ना, की मी अडचणीत आहे, तर तुम्हाला सगळं जग अडचणीत दिसायला सुरुवात होते. किंवा याउलट तुम्हाला वाटतं, की फक्त मीच अडचणीत आहे आणि बाकी सगळे चांगले आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या, आता दिवाळी झाली नुकतीच, की पेपरला आपण बातम्या वाचल्या, की इतक्या फोर व्हीलर्सची डिलिव्हरी, इतक्या टू व्हीलर्सची डिलिव्हरी. तर त्यातल्या सगळ्या गाड्या थोडी लोकांनी बचत करून घेतलेल्या आहेत. हो. त्यातले कर्ज घेऊनच घेतलेल्या आहेत खूपशा गाड्या. त्यात सिस्टीम कशी वर्क करते, की डीलरला पण पेआउट बँक्सकडनं मिळतो, की तुम्ही जर कर्ज घ्यायला कस्टमरला जर प्रवृत्त केलं, तर आम्ही तुम्हाला पेआउट देऊ. त्यामुळं तेही काय सांगतात, की तुम्ही अजून चांगल्या मॉडेलची गाडी घ्या, तुम्ही कर्ज घ्या. तर बऱ्यापैकी लोकं कर्जात आहेत. तुम्ही एकटे नाही आणि यातून मला बाहेर पडायचं हे जर तुमच्या लक्षात येतंय, तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. सर तुम्ही म्हणताय आता आपल्याला दिसले यावेळेला गाड्या आणि हे बरेचसे रिपोर्ट हे सजेस्ट करतात की भारतातले 70% आयफोन हे EMI वरती घेतले जातात. 70% म्हणजे 70% लोकं अफोर्ड करू शकत नाहीत आयफोन, तरी ते EMI वरती घेतात. याचा अर्थ ते काय म्हणतात त्याला, उसनं आणलेलं सोंगच आहे. बरोबर, एकदम बरोबर. त्यामुळं बाकीच्यांच्या गाड्या आणि बाकीच्यांच्या सुशाने आपण घाबरून किंवा आपल्याला काही हादरलं नाही पाहिजे. थोडंसं आपण स्वार्थी व्हायला हवं. म्हणजे कोण काय म्हणाल याच्यापेक्षा माझे गोल्स काय आहेत? मी EMI किती भरतो? याऐवजी माझे SIP किती चालू आहे? माझा पोर्टफोलिओ काय साईजचा आहे? किंवा माझा असेट बेस काय? माझी नेटवर्थ काय आहे? या गणिताकडं आपण शिफ्ट व्हायला पाहिजे. पण याच वेळी ही गोष्ट सांभाळायला पाहिजे, की तुम्ही फक्त पोर्टफोलिओच चांगला केला आणि एकदम असं कसं तरी राहताय, म्हणजे अजागळसारखे. म्हणजे ती संपत्ती आहे तर त्याचा योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य वयात उपभोगही घ्यायला हवा. कर्ज घेणं, कर्ज परतफेड करणं, गुंतवणुकी करणं आणि आयुष्य समाधानानं, आनंदानं जगणं, या सगळ्या गोष्टी पॅरलल व्हायला पाहिजे. कर्ज भरायचंच आहे मला आणि एकच गोल ठेवलं की नाही मला कर्जातून बाहेर यायचं आहे आणि जिथं गरजेचं आहे तिथेही तुम्ही खर्च नसेल करणार, तर मग अवघड आहे तुमचं. सर बऱ्याचदा ना कर्जाच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा गोंधळ होतो लोकांचा, तो म्हणजे आपण जे सुरुवातीला बोललो की चालू आहे माझा EMI व्यवस्थित चालला आहे आणि EMI जर मी बऱ्याच म्हणजे आता ह्या एपिसोडची तयारी करताना मग बऱ्याचशा लोकांना विचारलं की EMI कसा कॅल्क्युलेट होतो, तुम्हाला काय वाटतं? तर ते काय म्हणाले की 10 वर्षाचं आपलं कर्ज असतं, ते 10 वर्ष म्हणजे 120 महिन्याचे हप्ते. सो आपलं जे काही कर्ज आहे डिवायडेड बाय 120 प्लस दर वर्षाचा काय 7-8% व्याज असेल, ते दर वर्षाचं 7-8% व्याज डिवायडेड बाय 12 असं त्या महिन्याला येतं. म्हटलं बरं असा EMI कॅल्क्युलेट होतो. तर मुळात सर हप्ता किंवा EMI कसा कॅल्क्युलेट होतो आणि त्याचं गणित काय असतं, इथून आपण सुरुवात करूया. कारण मला वाटतं ते मूळ कळलं ना, तर पुढचं कळायला काही फार अवघड जाणार नाही. हे बघा, EMIचं गणित हे 3 गोष्टींवर अवलंबून असतं. पहिलं कर्जाची मुद्दल रक्कम, दुसरा व्याजदर आणि तिसरा घटक आहे परतफेडीचा कालावधी, म्हणजे कर्जाचं टेन्युअर. या 3 गोष्टींनी EMI तुमचा बनतो. आपण EMIचं एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. प्लीज. एक व्यक्ती आहे, सोहनलालने 50 लाख रुपयाचं कर्ज घेतलं. ते कर्ज त्याला 8% व्याजदराने मिळालं. वार्षिक 8% व्याजदर आणि 15 वर्ष म्हणजे 180 महिन्यांमध्ये त्याला त्या कर्जाची परतफेड करायची. करेक्ट. तुम्ही जर बघितलं तर
प्रत्येक EMI हा सेम आहे. हो. म्हणजे कर्जाची परतफेड किती करायचे याबाबत तो सॉर्टेड आहे. हम्म. आणि हा आजकालच्या बँकिंगचा किंवा इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंटचा हा फायदा की नक्की किती तुम्हाला भरायचे ठरलेलं आहे. ठरलेलं असतं. 15 वर्ष दर महिन्याला बाबा तू 47,783 रुपये भरायचे. हां, आणि तुमचं इन्कम किती वाढलं किंवा कमी जरी झालं तरी हप्ता एवढाच असणार आहे, हे फिक्स आहे. आता व्याजाच्या कॉलमला जर तुम्ही बघितलं तर पहिल्या महिन्यात व्याज आहे 33,333. बर. म्हणजे 47,783 रुपयात व्याज आहे 33,333. आणि मुद्दल किती आहे? 14,449. बापरे. पुढच्या प्रत्येक महिन्यामध्ये व्याजाची रक्कम कमी कमी होत जाते आणि मुद्दलाची रक्कम वाढत जाते. त्याचं कारण असं आहे की व्याजाचं गणित पुढच्या महिन्याचं हे मागच्या महिन्याच्या शेवटच्या मुद्दल रकमेवर अवलंबून असतं. म्हणजे जेवढं कर्ज तुम्ही घेतलंय त्यावरच बँक वसूल करत असते. आणि त्यासाठी तुमच्या कर्जाचा EMI शेड्यूल तुम्ही ॲक्च्युली वाचायला हवा. म्हणजे तो स्क्रीनवर वाचला तर पटकन कळत नाही. त्याची प्रिंट काढून तो समोर ठेवून म्हणजे हातात पेन, पेन्सिल, हायलायटर घेऊन मग तो वाचायला हवा. हे बघितलं पाहिजे की दर महिन्याला मी EMI भरतोय, त्यातले मुद्दलात किती जात, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती जात आहे आणि इंटरेस्ट किती भरतोय. आपण फक्त हप्ते भरतो म्हणजे एखादा झापड लावलेला घोडा असतो किंवा हिप्नोटाईज केलेला माणूस असतो किंवा पढवलेला माणूस असतो की तू असंच बोल. एखादा ॲक्टर असतो की त्याला त्याचे डायलॉग दिलेले असतात तेवढंच बोल, व्हेरिएशन काय करायचं नाही. त्या प्रकारे आपण अक्षरशः हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे हप्ते इमानतद्वारे बँकेला भरत असतो. पण खरंच लोकांना हे लक्षात येत नाही. असा काही अनुभव आलाय का तुम्हाला? खूप लोकांचा स्वतःचा अनुभव असणार की आपण कर्ज भरतोय पण ते कमी का होत नाही आहे ते. माझा मी एक स्पेसिफिक अनुभव सांगेल की उत्तराखंडच्या राजभवनात आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या फायनान्स अँड टॅक्स लिटरसी डायरेक्टरेटतर्फे काही चार्टर्ड अकाउंटंट्सला माननीय राज्यपाल महोदयांनी बोलवलं होतं की त्यांच्या स्टाफला तुम्ही फायनान्शियल अँड टॅक्स लिटरसीचं ट्रेनिंग द्या म्हणून. तर तिथं राज्यपालांनी सांगितलं होतं की हे लोक आपल्याला भेटणार नाही, CA लोक, तर तुम्ही जे काही प्रश्न विचारायचे ते ह्यांना 2 दिवस प्रश्न विचारा. तर त्यात एक सिनियर सिक्युरिटी ऑफिसर होते. तर त्यांचं प्रश्न होते की शेअर मार्केटबद्दल की माझं वय आता 45 वगैरे आणि मला SIP करायच्या आहेत वगैरे वगैरे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते आणि ज्या काही फॅसिलिटी आहेत त्याबरोबरच त्यांचा इंटरेस्ट होतो की मला अजून इन्व्हेस्टमेंट वाढवायची. तर जे नेहमीचे प्रश्न असतात त्यात मी त्यांना विचारलं तुमचं कर्ज किती, मग ते कर्ज किती दिवस चालणार, मग तुमचा हप्ता किती, तुम्ही किती SIP करू शकता वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की मी नुकतंच एक घर घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी 50 लाखाचं कर्ज घेतलं आहे, वर्ष झालं आहे, हप्ता भरतो आहे आणि ते 15 वर्षाचं आहे, तर ते लवकर संपलं माझं आणि हप्ता फ्री होईल. म्हटलं ठीक आहे, आता ते कर्ज किती बाकी आहे मी EMIचं कॅल्क्युलेटरवर टाकलं आणि त्यांना सांगितलं की सर तुमचे 48,20,000 रुपये तुमचं कर्ज बाकी असणार आत्ता. अरे क्या बात कर रहे हो आप, हो ही नहीं सकता. म्हटलं सर क्यों, क्या हुआ, कुछ गलती हो गई मुझसे. तर त्यांचं म्हणणं होतं की मी आत्तापर्यंत 12 महिन्यामध्ये जवळपास 5,73,000 रुपये भरलेले आहेत आणि तू सांगतोय की मी 1,65,000 रुपयेच भरलेत कर्जामध्ये. म्हटलं सर त्यात इंटरेस्ट पण असणार ना. नाही बोले आप गलत कुछ बात कर रहे हो, हे हो ही नाही सकता. आता एवढा मोठा ऑफिसर बघतोय, सगळे आजूबाजूचे लोक पाहायला लागला आणि मला आता वाटलं आता आपलंच चुकलंय काहीतरी. मी पुन्हा शांततेने बसलो. ते EMI कॅल्क्युलेटर काय खूप एकदम सोपं काम आहे. त्यात 3 या गोष्टी टाकल्या, मुद्दल, व्याजाचा दर आणि परतफेडीचा कालावधी. ते टाकला की लक्षात येतं. मग त्यांना सांगितलं की म्हणलं सर हे दर महिन्याला जे तुम्ही हप्ता भरताय त्यातून व्याज जात आहे आणि तुमचं मुद्दलाची रक्कमच जास्त आहे. म्हणजे तुम्ही घेतलेत 50 लाख रुपये, तुमचे हे 6 लाख रुपये काय मुद्दलात जमा नाही होणार, त्यातले इंटरेस्टला जाणार आहेत मॅक्सिमम. कारण तुम्ही जे काही पैसे भरतात बँक त्यातून आधी व्याज घेणार ना बाकी रकमेवर. आणि EMI डिझाईनच अशा पद्धतीनं केलेलं आहे की बाकी रकमेवरच व्याज येतं. हे काय फ्लॅट व्याजदरानं कर्ज नाही आहे, त्यात तुमचं नुकसान आहे जास्त.
तर मग ते थोडे शांत झाले आणि मी शांत झालो. मग ते जरा शांत झाले आणि मला ही गोष्ट लक्षात आली की EMIच्या बाबतीत किंवा आपण जेवढे पैसे बँकेला भरतोय त्यातले नक्की कर्ज किती कमी होतंय याबद्दल आपण पुस्तकात अजून विस्तृतपणे लिहायला हवं. सर तुम्ही आता जे EMIचं गणित सांगितलं, पण मी ह्याचा वापर कसा करू शकतो? आता मला हे कळलं की ती उतरांड कशी आहे EMIची. तर मी जसं आत्ता जाणवलं की बाबा मी ₹5,000 EMI वाढवला तर केवढा फरक पडू शकतो? तर त्याचं काही एक एक्झाम्पल देता येईल का? म्हणजे अजून सोपं होईल, लक्षात येईल बघणाऱ्यांना? तुम्ही मुद्दलात किती रक्कम दरवर्षी भरता हं. तसं तुमचं कर्ज लवकर संपणार आहे. बरोबर. आपण या उदाहरणात असं गृहीत धरूया की तुम्ही कर्ज हे 25 वर्षासाठी घेतलेलं हां. आहे आणि त्या कर्जाचं 25 वर्षामध्ये 8.5% तुम्ही 70 लाख रुपये व्याज भरणार आहात. आता ह्याचं प्रीपेमेंट करायचं ठरवलं आहे तुम्ही. तुम्ही जर दरवर्षी EMI 5,000 रुपयाने वाढवत गेला तर 25 वर्षाऐवजी हे कर्ज 126 महिने म्हणजे 10 वर्ष 6 महिन्यातच संपतं. वॉव! फक्त महिन्याला ₹5,000 EMI एक्स्ट्रा भरला तर? करेक्ट. तुम्ही जर दरवर्षी 10,000 रुपये एक्स्ट्रा भरले तर 25 वर्षाचं कर्ज तुमचं फक्त 98 महिने म्हणजे 8 वर्ष 2 महिन्यात संपू शकतं. वाह! तुम्ही जर दरवर्षी फक्त एक EMI जास्त भरला हं. तर तुमचं 25 वर्षाचं कर्ज 20 वर्षात संपू शकतं. तुम्ही जर दरवर्षी 2 EMI जास्त भरले तर 203 महिन्यामध्ये तुमचं कर्ज संपू शकतं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी केल्यानंतर केवढा फरक पडतो किंवा समजा माझ्याकडे बाबा एखाद्या वर्षी काय बोनस जास्त आला किंवा रिफंड आला इन्कम टॅक्सचा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दुसरीकडे कुठे खर्च न करता त्या जर भरल्या तर त्याचाही म्हणजे ते दिसतंय मला आता इथे. म्हणजे कर्जाची परतफेड का करायची हे कधी लक्षात येईल? ज्यावेळेस तुम्ही हे व्याजाचा दणका किती मोठा आहे हे बघाल तेव्हा. जोपर्यंत तुम्ही हे कागदावर आकडे मांडत नाही, मी व्याज किती भरतोय, दरवर्षी व्याज किती जातंय आणि ते व्याज मी वाचवू शकतो, ही भावना जोपर्यंत तुमच्या हार्ट, सोल, माइंड जिकडं कुठं पाहिजे तिकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही कर्जातून बाहेर येऊ शकत नाही. बापरे! हे खूपच महत्त्वाचं आणि लिटरली जागं करणारं गणित आहे. तर आता सर मुद्दा हा पडतो, की आत्ता आपण होम लोन हे एक्झाम्पल घेतलं. जे तसं बघायला गेलं तर सगळ्यात स्वस्त कर्ज आहे. पण साधारणतः एस्पेशली जे कर्जाच्या ह्याच्यात अडकले त्यांची कर्ज असतात ती बरीचशी मल्टिपल कर्ज असतात. म्हणजे क्रेडिट कार्डचं कर्ज असतं, गाडीचं कर्ज असतं, होम लोन असतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे पर्सनल लोन असतात. ते म्हणजे काहीतरी भागवा-भागवीला काहीतरी ॲप बेस्ड कर्ज असतात. ॲप बेस्ड कर्ज असतात. कुठेतरी अचानक कोणाच्या तरी भावाचं लग्न होतं म्हणून त्याच्यासाठी काढलं. कुठेतरी काय दिवाळीला पैसे कमी पडत होते म्हणून काढलं. काहीही कारणं असू शकतात. त्यांनी कर्ज काढले असतात आणि त्याचे तसा इंटरेस्ट रेट जास्त. आणि जेव्हा माझी मल्टिपल कर्ज असतात, तेव्हा मी या गुंत्यातनं सॉल्व्ह करायचं कसं? कारण गुंता झाला की तो पहिला धागा कुठे पकडायचा, ज्यानी हळू बाहेर काढायचं हे कळत नाही. तो पहिला धागा काय? पहिला धागा म्हणजे मला यातून बाहेर पडायचं हे ठरवणं. तुमच्या सर्व कर्जांची यादी तुम्ही करायला हवी. कागदावर 1, 2, 3, 4 कर्ज. हं. कर्जाची नावं म्हणजे HDFC बँक होम लोन, SBI कार लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन 1, 2, क्रेडिट कार्डची बाकी किती, ह्या सर्व कर्जांची यादी झाली. त्यापुढं त्याचा मी हप्ता किती भरतोय ती रक्कम लिहिली. त्यापुढं त्याचा व्याजदर लिहायचा. त्यानंतरचं कॉलम आपल्याला करायचं आहे की आजच्या तारखेला कर्जाची बाकी रक्कम किती आहे ती. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा. हं. आपण काय काय बघितलं तुम्ही सांगा. आपण कुठली कर्ज आहेत, कोणत्या बँकेची, त्याचा इंटरेस्ट रेट किती, राहिलेले पैसे किती, EMI किती आणि प्रायोरिटी किती? हां, प्रायोरिटी सगळ्यात शेवट शेवटी. ठरवायची. ती प्रायोरिटी ठरवायची कशी? ह्यात 2 गोष्टी आहे. एक तर तुम्ही सगळ्यात छोट्या रकमेचं कर्ज आधी संपवायचं हं. किंवा सगळ्यात जास्त व्याजदराचं कर्ज आधी संपवायचं. ओके. एक बघा खूप लोकं ना इन्कम महिन्यातून एकदा येतो, पण हप्ते वेगळ्या तारखांना असतात. बरोबर. त्यामुळे एक हप्ता संपला की पुढच्या हप्त्याची तजवीज करणं यातच त्यांची फाईट जास्त महिना असते. त्यातच जातो. तर तुमचं एक कर्ज बंद होणं हे खूप तुम्हाला मानसिकदृष्ट्या ताकद देणारी गोष्ट आहे. हं. त्यामुळं मी तर सजेस्ट करेल की सगळ्यात छोटं कर्ज आधी संपवा. अशा पद्धतीनं तुम्ही कर्ज संपवू शकता. आता दुसरी एक मेथड आहे की माझं गृहकर्ज आहे, कार लोन आहे आणि क्रेडिट कार्डचे खूप पैसे साचलेले आहेत. क्रेडिट कार्डचं कर्ज खूप खूप देणं देणं बाकी आहे. आहे.
फक्त मिनिमम ड्यू मिनिमम ड्यूज मी भरतोय फक्त, आणि फक्त मिनिमम ड्यूज जर भरले तर आपल्याला खूप वर्ष लागू शकतात ते कर्ज संपवायला. फिटतच नसतं ते कधी. गृहकर्जाचा व्याजदर आहे 8%, तुमच्या कार लोनचा व्याजदर आहे 9%, आणि क्रेडिट कार्डचं कर्ज आहे साधारण 42%. मग ऑब्व्हियसली तुमचा पहिला जो हातोडा तुम्हाला मारायचा आहे तो क्रेडिट कार्ड कर्ज. म्हणजे प्रायोरिटी कोणती ठरवायला हवी हे तुमच्या कर्ज कोणती बाकी आहेत, किती रकमेची बाकी आहे यावर अवलंबून. तर आपण एक उदाहरण बघूया. येस. एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे अजय. हम्म. अजयचं गृहकर्ज आहे 75 लाख आणि वाहन कर्ज आहे 8 लाख. ओके. आता असे दोन्ही कर्ज कोणी एका वेळेला घेत नाही. नाही, आहेत सर आजकाल माझ्या ओळखीत खूप जणांचे. हे नाही, कर्ज चालू आहे, हा. हप्ते मल्टिपल भरतायत, पण घेत एका वेळेला नाही. बरोबर. तर अजयनी काय केलं, 75 लाखाचं होम लोन घेतलं आधी. त्याचा हप्ता होता 67,479. हे कर्ज 9% व्याजदरानं 240 महिने म्हणजे 20 वर्ष परतफेडीचं होतं. हा. वर्षभर त्यांनी छान हप्ता भरला, 67,000 रुपयाचा तो हप्ता भरत होता. दुसऱ्या वर्षी त्याला वाटलं की अरे आपण आता एवढ्या छान घरात आलो, आपल्याला गाडी पण पाहिजे, पार्किंग रिकामी कशी ठेवणार ना. सोसायटीतले लोक नावं ठेवतील की अरे हा गरीब आहे, ह्याच्याकडे गाडी नाही म्हणून. मग त्याला Correct. गरज नव्हती किंवा होती, पण त्याने गाडी घेतली. ती गाडी होती, म्हणजे गाडीची किंमत ऑब्व्हियसली जास्त असणार. त्यांनी कर्ज घेतला 8 लाख रुपयाचं. बलेनो घेतली समजून घेऊ आपण. हां, अहो असं नाव नका घेऊ. कोणतीही गाडी येऊ शकते. तर त्याचा EMI होता 16,000 रुपये. हा. दुसऱ्या वर्षीपासून अजय भाऊ 67,000 आणि 16,000 असे 84,281 रुपये हप्ता भरत होते. अजय एकटा कमवत नव्हता, त्याची पत्नी पण कमवत होती. दोघं मिळून हे कर्ज भरत होते. तिसऱ्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण फक्त हप्तेच भरतोय, आपलं तर कर्ज काय कमी होत नाहीये. 2 वर्ष हे 75 लाख रुपयाचं घेतलेलं कर्ज आपण इमानतद्वारे भरतोय आणि 2 वर्षानंतर माझी मुद्दल किती बाकी आहे, 72,05,000 रुपये. तर 2 वर्षात 3 लाख रुपये कमी भरले. झाले. अजय दुःखाच्या सागरात बुडाला आणि त्यांनी ठरवलं की येस, मी विजेता होणार आणि मी कर्जमुक्त होणार. त्यांनी बहुतेक आपलं पुस्तक वाचलंय किंवा हा व्हिडिओ बघितलाय असं आपण गृहीत धरूया. तर मग आता काय करायचं? तर या कर्ज परतफेड करायला तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहे. एक तर लमसम पैसे भरा, दिवाळी म्हणजे कंपनीतून मिळणारा बोनस, अचानक वडिलांनी केलेली मदत, किंवा कुठले तरी जुने पैसे मॅच्युअर झाले वगैरे. इन्कम टॅक्स रिफंड आला काय जे काय असेल. असं येत नाही आता रिफंड, कट टू कटच कट होतो कंपनीकडनं. पण हे आलेले पैसे लमसम भरणं किंवा दरमहा काहीतरी रक्कम भरणं. तर अजयनी आणि त्याच्या पत्नीनं ठरवलं की आपण दरमहा काहीतरी रक्कम यात भरूया. तर त्यांनी असा विचार केला की आपण फक्त 5,000 रुपये अफोर्ड करू शकतो की यात भरायचंय म्हणून. ओके. होम लोन आहे तसंच चालू राहिलं. होम लोनचा 67,479 रुपये हप्ता आणि 16,801चा गाडीच्या कर्जाचा हप्ता. त्यात त्यांनी 5,000 रुपये भरायला सुरुवात केली. वाढवलं. ओरिजिनल जे आपलं गाडीच्या कर्जाचा ओरिजिनल टेन्युअर होता 60 महिन्याचा, 5 वर्षाचा. 5 वर्षाचा. त्यांनी एक्स्ट्रा पैसे भरायला सुरुवात केल्यावर त्यांचं गाडीचं कर्ज 42 महिन्यात संपलं. त्यांनी दर वर्षाला 5,000 रुपये वाढवत नेले. दर वर्षाला म्हणजे पुढच्या वर्षी 26,000 भरले, त्याच्या पुढच्या वर्षी 31,000 रुपये भरले. तर त्यांचं एकूण जे व्याजाची परतफेड झाली ती झाली 1,61,000. आणि तेच जर त्यांनी 60 महिने भरले असते तर व्याज किती होतं? 2,08,000. 2,08,000. म्हणजे साधारणपणे एक 50,000 रुपयाचं व्याज वाचलं. हो. आता तुम्हाला वाटेल की अरे फक्त 50,000 रुपयासाठी काय एवढी झिकझिक करायची. तो अभि और सुनिये. पुढच्या महिन्यात म्हणजे जेव्हा तो गाडीच्या कर्जातून मुक्त झाला त्यावेळेस तो गृह कर्जातून मुक्त झालेला नव्हता. आणि अजय भाऊंचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की त्यांनी अजून तिसरं नवीन कर्ज नव्हतं घेतलं. 2 कर्जापैकी 1 फेडतोय तो, ह्यासाठी त्याचं कौतुक करायला पाहिजे. आता पुढच्या महिन्यात त्याच्याकडं 31,800 रुपये एक्स्ट्रा शिल्लक, कारण गाडीचा हप्ता बंद झाला. गाडीचा ओरिजिनल हप्ता होता 16,000 रुपये. दरवर्षी 5,5,5 असं 3 वर्षाचे 15,000 रुपये त्यात ॲड केले
आणि तो गृहकर्जामध्ये 67,000 रुपयाच्या ऐवजी 99,280 रुपये भरायला त्याने सुरुवात केली. त्यानंतर वर्ष संपल्यावर पगारवाढ झाली, त्याने अजून 5,000 रुपये वाढवले. असं करत करत अजयचं गृहकर्ज हे फक्त 133 महिन्यात संपलं. म्हणजे किती वर्ष झाली? साधारणतः 11 वर्ष. 11 वर्ष 1 महिना. आणि त्याचं व्याज किती वाचलंय? अजयनी जर 20 वर्ष कर्ज परतफेड केलं असतं तर त्याला 86 लाख रुपये व्याज भरावं लागलं असतं. बापरे. त्याऐवजी तो किती व्याज भरतोय? 52 लाख. 52 लाख. किती रुपये व्याज वाचलं? 34 लाख रुपये वाचले. 34 लाख रुपये व्याज वाचलं. आणि हे कशामुळं वाचलं? फक्त महिन्याला 5-5 हजार रुपये एक्स्ट्रा द्यायला चालू केल्यामुळं. पण ह्या सगळ्या कालावधीला, ह्या सगळ्या कर्जमुक्ततेच्या प्रवासाला त्याला किती वर्ष लागले? 133 महिने म्हणजे 11 वर्ष. 11 वर्ष. हे काय लगेच झालं नाही. आता ह्यात आपण थोडे अजून फॅक्टर ॲड करू. तो फक्त महिना 5,000 रुपये भरत होता. त्याने जर जास्त रक्कम कर्जात भरली असती तर तो याआधीही कर्जमुक्त बरोबर. झाला असतं. त्यांनी नवीन कर्ज कुठलं घेतलं असतं की शैक्षणिक कर्ज किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली की ती त्यांच्या हेल्थ इन्शुरन्सनी कव्हर झाली नाही किंवा जे काही असेल, त्याने नवीन कर्ज घेतलं नाही आणि त्या रेग्युलर इन्कमच्या बचतीतून त्यांनी बाकीच्या सगळ्या अडचणी भागवल्या. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे हे फॅक्टर आहे की जे इथं आलेले नाही आहेत. कोणते? त्यांनी नवीन कर्ज नाही घेतलं, शिस्तीने 11 वर्ष इमानीतबानी दर महिन्याला 5-5 हजार एक्स्ट्रा भरत राहिला आणि बाकीच्या त्याच्या जे काही एक फायनान्शियल लिटरसीचा जो पिरियड आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स असणं, त्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडे. हो, म्हणजे खूप वेळा आपण सेलिब्रेट कोणत्या गोष्टी करतो की ज्या दिसतात, पण त्या गोष्टीच्या मागं मेहनत किती ते लोक बघत नाही. तर तुम्हाला जर कर्जमुक्त व्हायचं आहे तर हा लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे. बरोबर. आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट तात्कालिक प्रेरणादायी सुविचार ऐकल्याने किंवा खूप प्रेरणादायी व्हिडिओ बघितल्याने होत नाही. ते मोटिवेशन तुमचं तुम्हाला टिकवावं लागतं आणि त्याचे फायदे ऑब्व्हियसली तुम्हालाच असतात. आपण कुठं लक्ष देतो की आज इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन कशात आहे? तुम्ही जर आता अजयनीच ठरवलं की आपल्याला बोनस आलेला आहे आणि आपला पगार वाढला आहे आणि आता आपण एक स्टेटस आहे आपलं आणि त्या स्टेटसनुसार त्यांनी लाईफस्टाईल अपग्रेड केली असते. म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशनला तो जर बळी पडला असता तर त्याला पैसे कुठं शिल्लक राहिले असते कर्जात मुदतपूर्व भरायला. सो जेव्हा कधी तुमचं इन्कम वाढतंय तर तुमचं टार्गेट हे हवं की मी माझ्या कर्जांमध्ये आधी भरल. सो मला ॲक्च्युली तुम्ही आता जे म्हणालात ना, मला त्याच्यावरतीच समजून घ्यायचं आहे की हे आता मला EMIचं गणित कळालं, मी सगळं झालं. पण होतं काय, बऱ्याचदा ना काय करायचं म्हणजे EMI वाढवायसाठी ते 5,000 रुपये एक्स्ट्रा कसं, म्हणजे आत्ता आपण दोघं कमवतायत वगैरे तेव्हा हे सगळं बेस्ट केस सिनारिओ झालं. पण जेव्हा खरंच मी अगदीच मिडल क्लास आहे, माझ्याकडे 50,000 रुपयेच माझा इन्कम आहे आणि त्यातला 25-30 हजार रुपये माझा EMIला जातोय, मला राहिलेल्या 20,000त कसं तरी जेमतेम भागतंय, तर मी अजून 2,000 रुपये पण EMI कसा भरायचा हा प्रश्न पडतो. माझे खर्च कसे वाचवायचा हा प्रश्न पडतो. सो काय करू शकतो ज्यांनी मला हे लवकरात लवकर ह्या सापळ्यातनं बाहेर पडतं? हे तुम्ही एकदम बरोबर बोलले. इनफॅक्ट खूप ह्या एपिसोड बघणाऱ्यांच्या मनातही हा विचार असेल, तो आकडे दाखवतोय सगळे एक्सेलला, पण हे पैसे आणणार कुठून? करेक्ट. आम्ही आत्ताच कसा तरी महिना काढतोय आणि तू सांग इकडं 5,000 भरा, तुमचं इतकं व्याज वाचल. तर आम्हालाही कळतंय व्याज वाचल, पण पैसे वाचणार कसे? त्याचं उत्तर असं आहे की ते तुम्हालाच वाचवावे लागणार आहे. एक्स्ट्रा पैसे भरायला एक तर इन्कम वाढवावं लागणार किंवा खर्च कमी करावा लागणार. काही खर्च आहे की ते तुम्ही कमी करूच शकत नाही. आणि इन्कम, मागच्या एपिसोडमध्ये पण आपण बोललो, इन्कम खूप फ्रिक्वेंटली वाढत नाही. बरोबर. तर हा जो स्टेलमेटची सिच्युएशन आहे ही तुम्हाला ते निभवावी लागणार आहे. म्हणजे की मी काहीतरी करून नाही, काही वेळा होऊच शकत नाही. तर त्यावेळेस ती ॲक्सेप्ट करणं की हो, मला आत्ता ही सिच्युएशन आहे, खूप टाईट आहे फायनान्सेसला, आता मला अजिबात बजेट नाही, पण जेव्हा कधी माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी काय करेल हे मी गणित डायरीत लिहून ठेवेल, माझ्या रिव्ह्यूमध्ये घेईल. त्यामुळे जेव्हा कधी पैसे, पगार वाढ होईल, बोनस येईल, त्याचं नाव ऑलरेडी लिहिलेलं असेल.
नाही, पण मला असं वाटतं, की कितीही आपण त्या अडचणीत असलो, काही असलो तरी हा विचार एकदा माझ्या डोक्यात आला, की गोष्टी करायला लागतात. म्हणजे मला आठवतंय अ, माझ्या एका मित्राने असं केलं होतं, की त्यांच्या लक्षात आलं, की अजिबात अशाच स्टेलमेट सिच्युएशनला होते ते त्या दोघांनी. ते म्हटले, की तोपर्यंत बायको काम नव्हती करत. ती म्हटली, "ठीक आहे, मी थोडं का होईना घरनं पिको फॉल आणि काय बाबा ब्लाउज शिवणं हे चालू करेन." आणि तिने महिन्याला ₹5,000 कमवायला चालू केले आणि त्या 5,000 का होईना त्यांनी सुरुवात केली. मग हळू-हळू तो म्हटला, की ठीक आहे हिचं वाढवलंय, तर मी माझा जॉब अपग्रेड करता येतो का बघतो. मग त्या 5,000 मध्ये त्यांनी रात्रीचं कोर्सेस करून एक वर्षा 2 वर्षानंतर त्याला जॉब अपग्रेड करता आला आणि त्याला 30% हाईक मिळाली. मग त्याला ₹5,000 ई-एम-आय एक्स्ट्रा. सो असं काहीतरी करता येऊ शकतं किंवा खर्च वाचवू शकतात. तुम्हाला जर कर्जमुक्त व्हायचं आहे, तर तुम्ही एकट्याने डिसिजन घेऊन काही उपयोग नाही. तुमचं कुटुंब पण त्यात सामील पाहिजे आणि ॲक्टिव्हली त्याने त्यात भाग पण घेतला पाहिजे. हे गणित तुम्ही बरोबर डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर फॅमिली बजेट जर करत असाल, मंथली बजेट, तर ते दोघांनी मिळून बसून व्यवस्थित चर्चा करून केलं पाहिजे. तरच हा मिशन यशस्वी होऊ शकेल. माझं तर म्हणणं मुलांसोबतही डिस्कस केलं पाहिजे जर त्या त्या वयाचे असतील तर. मुलांसोबत तर नक्कीच केलं पाहिजे डिस्कस. खूप वेळा लोकं मुलांपासून आणि पत्नीपासून किंवा पतीपासून खरी आपली आर्थिक परिस्थिती लपवतात. आपण जसं म्हणजे एकदा खोटं बोलायची किंवा खोटा दिखावा करायची सवय खुशारकी. लागली, म्हणजे तो बाहेर लोकांना करतोय ठीक आहे. काही दिवसांनी तो घरातल्या लोकांनाही करायला सुरुवात होते आणि कुटुंबातल्या लोकांची समज अशी होती का आपल्याकडे तर खूप पैसे आहेत. पप्पा केवढे कष्ट करतात. म्हणजे पप्पांना माहिती आहे आपण किती लोन घेतलेत आणि ह्यांच्या गरजा भागवल्यात. तेच जर तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं की माझं उत्पन्न इतकं आहे, इतके पैसे आपण मिळवतो, इतका खर्च आहे आणि एवढ्यात आपल्याला महिना काढायचा आहे. हे ह्या खर्चामधून आपण एवढी बचत करतो आणि ही बचत पुढच्या आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी. जर व्यवस्थित सांगितलं तर मुलं काय किंवा घरातले सगळे लोकं समजून घेतात. बरोबर. पण माझं आर्थिक नियोजन मी एकटाच बघणार आणि मलाच सगळं कळतं, यातून चुका जास्त होतात. तुम्ही बाहेरचे ॲडवायझर किंवा एक्स्टर्नल ॲडवायझरशी जे काही डिस्कस करू इच्छिता, त्याआधी घरातल्या लोकांशी एकदा बोलून तर बघा. मला खूप वेळा हा अनुभव आला आहे, की घरी काय माहितीच नसतं. आणि मी जर गावाकडचा माणूस आहे. मी गावाकडे हे बघितलेलं आहे. म्हणजे पप्पा सांगतात, माझे पप्पा एल-आय-सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर. त्यामुळे खूप ग्रामीण भागात फिरणं झालंय, बघितलंय. तर म्हटले, "आपल्याकडे म्हणे शार्दूल अर्धी लोकं ह्याच्यात वाया गेली." आजोबा सांगायचा, "तू बिंदास खर्च कर. आपल्याकडे 7 पिढ्या पोहोचेल एवढी संपत्ती आहे." आणि दुसऱ्या पिढीला ते कर्जबाजारी झाले होते. कारण का सांगितलंच नाही घरी परिस्थिती. म्हणजे मुलं लिटरली मी आत्ता पण बघितलंय आजूबाजूला, की ती 5,000 ची आणि 10,000 ची त्यांना काय ऑटोमॅटिक बाईक हवी आहे, ऑटोमॅटिक कार हवी आहे घरात खेळायला आणि इथे इन्कम 10,000 आपला ₹1,00,000 पण नाही आणि ते 10,000 चे खेळण्यावरती खर्च करतात. पण मुलाला माहितीच नाही, की हे आपण अफोर्ड करू शकतो किंवा नाही आणि बापाला असं वाटतं, की आपण आपल्याला नाही मिळालं, आपल्या पोराला नाही दिलं तर कसं? ह्या एक्झॅक्टली. मला जे मिळालं नाही ते मुलाला देईल, पण त्यासाठी तुझं आयुष्य किती खर्च करतोय, हे लोकं विचार करत नाही आणि सुसंवाद कुटुंबात असायला हवा. आर्थिक गोष्टींची तर मुळीच लपवा-छपवी करायला नको आणि कर्ज तर असा विषय आहे, की तो खूप अव्हॉइड करतात लोकं डिस्कस करायचं. ॲब्सोल्यूट बोलतच नाही, की आपल्यावर कर्ज आहे हे लोकांना म्हणजे अरे बापरे! आता काही आपलं काही खरं नाही, की मग त्याकडे दुर्लक्ष करणं सुरू होतं आणि व्याज खूप जास्त जातं. तुम्ही एस-आय-पी किती, माझा पोर्टफोलिओ किती चांगला आहे, हे ज्यावेळेस सांगता, त्यावेळेस माझी डेट कंट्रोलमध्ये आहे का, हेही सांगायला हवं. बऱ्याचदा असंच बोललं जातं, की क्रेडिट कार्डचं लोन पहिला संपवा. त्याच्यासाठी हवं तर पर्सनल लोन घ्या, पण क्रेडिट कार्ड संपवा. ते योग्य आहे का? नक्कीच. मी आत्ता जे म्हणाले ना, की ₹35,000 ची क्रेडिट कार्डची बाकी आहे आणि मिनिमम अमाउंट ड्यू ₹5,000 तर ती 5% असती. म्हणजे 35,000च्या 5%. एवढी कमी रक्कम तुम्ही भरली, तरी तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरता येतं. तर मी पुस्तकात हे उदाहरण डिटेलमध्ये दिलेलं आहे, की तुम्ही फक्त मिनिमम अमाउंट ड्यू जर भरत गेले, तर तुम्हाला ते संपूर्ण कर्ज संपवायला काही केसेसमध्ये 17 वर्ष लागतात, काही केसेसमध्ये अगदी 30 वर्ष पण लागू शकतात. बापरे! तेव्हा मिनिमम अमाउंट ड्यू भरणं म्हणजे पाप आहे, हे लक्षात घ्या. खूप अडचण आहे. क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डचं पेमेंट बाउन्स करून सिबिल खराब करण्यापेक्षा ठीक आहे. कधीतरी मिनिमम अमाउंट ड्यू जर तुम्ही भरत असाल, तर ठीक. अदरवाईज क्रेडिट कार्डचा वापर करताना मिनिमम अमाउंट ड्यू भरायची आपल्याला नेहमी वेळ येत असेल, तर आपली वाटचाल ही कर्जबाजारीपणाकडे होते, हे लक्षात घ्या.
पर्सनल लोनचा व्याजदर जरी जास्त असला तरी त्याला ते टाईम बाउंड नसतं. 2 वर्ष, 3 वर्ष. 3 वर्षात ते संपणार असतं. हो. पण ते चुकीचं कधी ठरतं, की ते एक पर्सनल लोन संपत आलं, की एक पर्सनल लोन भरता येत नाही म्हणून दुसरं पर्सनल लोन घेता. तर तुम्ही काय म्हणाले, मी एक कब्र मुजवायला दुसरी कब्र खोदू नका. तुम्ही आता क्रेडिट कार्डचं दुखणं मिटवण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन. लोन घेतले. थोड्या दिवसांनी तुम्ही पुन्हा क्रेडिट कार्ड वापरायला लागले, तर त्याचाही डोंगर तयार झाला आणि हा पर्सनल लोनचा हप्ता पण आहे. मग काय करणार? करेक्ट. तर ह्या सगळ्याचा उपाय एकच आहे, की तुम्हाला स्वतःवर नियंत्रण आणायला हवं. ह्यासाठी कुठलेही सरकारी योजना, लांबचे जवळचे नातेवाईक, मित्र वगैरे कुणीही मदतीला येणार नाही. ह्या गोष्टीची सुरुवात तुमच्यापासून होती. ती कंट्रोलमध्ये तुम्हीच आणायला हवी. 2055 पर्यंत भारत हा तरुणांचा देश असणार आहे. त्यानंतर गरीब, कर्जबाजारी, रोगट म्हाताऱ्यांचा देश आपल्याला व्हायचा आहे का स्वाभिमानी, विकसित राष्ट्र तयार व्हायचं आहे? हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि डेटबद्दलचे जी जागृती सार्वत्रिक व्हायला हवी, ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण म्हणजे वेस्टर्न कॉपी पेस्ट मॉडेलमध्ये जगतोय. पण त्यांच्याकडं खूप योजना आहेत. म्हणजे तुम्हाला बेरोजगारी भत्ता किंवा रिटायरमेंट बेनिफिट तिकडं काहीतरी ते मदत करते. तसं आपल्याकडं शक्य नाही, करू पण नाही आहे. एवढ्या मोठ्या देशामध्ये लाडकी बहीण म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आहे. त्याने तशा अजून लाडके आजोबा योजना, लाडके पप्पा योजना, लाडकी अशा किती योजना सरकार आणू शकणार आहे, हो. ते आपल्याला माहिती नाही. बरोबर. यासाठी तुमच्या भविष्याची तजवीज ही तुम्हालाच करायची आहे. तुमच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा इव्हन सरकारी सेक्टरमध्ये जरी असाल, तरी आपण जे काय मिळतंय हे आजच सगळं आज उडवतोच आहे. पुरत नाही म्हणून कर्ज पण काढतोय. या दलदलीतून तुम्ही बाहेर येऊन भविष्यासाठी तरतूद करायला हवी. मुलाबाळांच्या भविष्य तर ते ठीक आहे सगळं. एक वेळ त्यांची तुम्ही नाही केली तर ते कर्ज काढून त्यांचं बघतील. असाही एक विचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझंच नाही भागत तर मी त्याचं काय करू? बरोबर आहे सगळं. मग तुमचं कोण बघणार आहे नंतर? यासाठी कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी आणि कर्जाला मित्र म्हणून वागवण्यासाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे. हा प्रवास सोपा नाही, हा मोठा आहे, खूप काळ चालू शकतो. तर त्यासाठी तुम्ही मोटिवेटेड राहणं आणि सॉर्टेड राहणं हे गरजेचं आहे. अडचणीत आहात तर सर्वात आधी तुम्ही काय करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर ते म्हणजे व्यायाम करायला पाहिजे. माझा एक मित्र होता, तो खूप आर्थिक अडचणीत होता, कर्ज खूप झालं होतं आणि त्याच वेळेस त्याला शुगर डिटेक्ट झाली. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चाला म्हणे. तर त्याला काय माहिती, तो चालणं हे त्याच्या एकदम हुक झाला. तो सकाळी चालायचा, दुपारी चालायचा, रात्री चालायचा आणि तो तो एक वर्ष 2 वर्षात तो त्या अडचणीतून बऱ्यापैकी बाहेर आला. तो म्हटला, "अरे," तो तो सगळ्यांना सांगायचा आम्हाला मित्रांना, की "मी फक्त चालण्यामुळं बाहेर आलो." म्हटलं, "अरे असं कसं चालण्यामुळं?" काय होतं म्हणे, "चालताना मोबाईल बघता नाही येत." तरी बघता येतो, पण असं स्क्रोल नाही करता येत. डोक्यात काही किडे जात नाही. एक तर मी चांगले मोटिव्हेशनल पॉडकास्ट ऐकतो, गाणे ऐकतो किंवा काहीच ऐकत नाही. मी माझा चालतो. खूप चालतो. त्याने माझ्या चुका माझ्या लक्षात आल्या. काय करायचं नाही तर प्लॅनिंग ठरतं आणि खूप म्हणजे ते डॉक्टरांच्या पॅरामीटर्समध्येच होतं. किती चालायचं, कसं चालायचं. तर ते चालण्यामुळं माझी शुगरची गोळी पण बंद झाली आणि मला कॉन्फिडन्स आला. तर तुम्ही चाला, जिमला जा, योगा करा, सायकलिंग करा, पोहायला जा. इतके व्यायामाचे प्रकार आहे. त्यातले बरेचसे फ्री आहेत. पण म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीचं कोरिलेशन म्हणजे मला असं वाटतं, की फिजिकली ॲक्टिव्ह राहणं. तुम्ही व्यायाम करायला लागल्यावर तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्ही कुठल्याही अडचणीतून बाहेर पडायची मानसिक शक्ती तुमच्यामध्ये येते. व्यायाम करणं, मनःशांती आणि थोडंफार ह्यात अध्यात्माचा पण फरक पडतो. मी जे काय करतोय माझ्याबरोबर कुणीतरी आहे, ही भावना तुम्हाला या अडचणीतून बाहेर पडायला मदत करते. पण त्याच वेळेला तुम्ही क्विक फिक्समध्ये मागं जायला नको. कारण खूप लोकांचा प्रॉब्लेम असा असतो, की अ, गरजवंताला अक्कल नसते. जितका माणूस अडचणीत तितकं त्याला फसवणाऱ्यांचं प्रमाण पण हो. जास्त असतं. म्हणजे
कुत्ते ने काटा इसलिए डॉक्टर के पास गया, इंजेक्शन लगवा के आया, फिर से उसी कुत्ते ने काटा. अशा प्रकारे म्हणजे अडचणीतला माणूस अजून अडचणीत जातो. तर त्याने म्हणजे खोट्या लोकांपासून, फसव्या लोकांपासून, म्हणजे त्यात भुंदूंपासून सगळ्या 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 टाईपच्या प्रकारच्या भुंदूंपासून, ते आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, स्पिरिच्युअल असू दे, कुठल्याही बंधूंपासून लांब राहा. ह्या अडचणीतून बाहेर तुम्हाला यायचंय. तुमच्यात ती ताकद आहे आणि तुम्ही ती येण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हे एकट्याचं काम नाहीये. आपल्यासारखं खूप लोक आहे, एवढा मोठा देश आहे, ते बाहेर येतात, आपण काही येत नाही. पण एकदम पॉझिटिव्ह राहून यातून बाहेर यायला पाहिजे. तुम्ही जर हे ऐकत असाल, मराठी समजते म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले असाल, तर आपण जर बघितलं तर भारतातला सगळ्यात समृद्ध प्रदेश महाराष्ट्र आहे. आणि आपल्याला फक्त ऐतिहासिक वारसाच नसून विचारांचा पण वारसा आहे. त्यात रॅशनल विचार असो किंवा लढवय्ये असो, तर आपण मुळात लढाई म्हणजे अडचणींवर मात करून पुढं जाणारे लोक लोकं आहोत. आहोत. तर शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांनंतर जनता 27 वर्ष लढत होती. इंग्रजांच्या काळात लढली. त्याआधी जवळपास 1200 वर्षाच्या गुलामगिरीतून संस्कृती टिकून राहिली. एवढं आपण जर लढणारे असू, तर हे कर्ज किंवा आर्थिक अडचणी ह्यासाठी तुम्ही किस हारणार झाड की काय? पत्ती आहे. ही किस झाडकी पत्ती. यासाठी तुम्ही मोटिवेटेड राहायला हवं. आणि नाना प्रकारच्या मोटिवेशनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातला कुठलाही भाग वाचा, तुम्हाला मोटिवेशन मिळेल. त्या काळातल्या काय अडचणी होत्या आणि त्यांनी कशा प्रकारे त्यातून विजय मिळवला. तर म्हणजे हे कोरिलेशन थोडंसं लांब होईल. नाही, नाही, म्हणजे खरं आहे तुम्ही पण. पण आपल्यात ते रक्त आहे. त्या काळात आपले पूर्वज लढले म्हणून आपण आज शिल्लक राहिलो. त्या काळात ते लढले म्हणून आपला देश, आपली संस्कृती टिकून राहिली. आणि हे आपले पूर्वज लढले, तेच आपल्यात अडलेले आहे. त्यामुळे तुम्ही लढू शकता. मला नाही वाटत की या विचारापेक्षा जास्त कुठल्या प्रेरणेची तुम्हाला गरज आहे. ॲब्सोल्युटली. तुम्ही आता सांगितले ते फक्त लढ म्हणा आणि तुम्ही म्हणालात आता लढ. तुम्हाला मागच्या एपिसोडला म्हणालं होतं की पुरी कायनात जुट चुकी है आपको कर्जबाजारी करने में. मला वाटतं की आपण पुरी कायनात अगर जुट जाए तो कर्जमुक्त भी हो सकते हो आप. करेक्ट. सर खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा विषय, तसा कॉम्प्लिकेटेड, तसा टॅबू टॉपिक आपण आज धनदौलतमध्ये बोललो. तुम्ही आम्हाला खूप डिटेलमध्ये नंबर्स वाईज, मोटिवेशनली, नंबर्स वाईज सगळ्या दृष्टिकोनातनं, सामाजिक दृष्टिकोनातनं पण समजावून सांगितलं की आपण या दलदलीतनं कसं बाहेर येऊ शकतो. आय एम शुअर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला नक्की सांगा, तुम्ही स्वतःची ती लाल डायरी मेंटेन करायला चालू केलं आहे का? आणि अर्थात आपण या सगळ्या एक्सेल शीट्स आपण इथे लिंकमध्ये देणार आहोत. कर्जमुक्त व्हा या पुस्तकाची लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही त्या पुस्तकामध्ये डिटेल वाचू शकता. आणि मला मागच्या एपिसोडला बऱ्याच कमेंट्स आल्यात. तर मला नक्की सांगा की आपण ह्याच्यावरती एक वर्कशॉप घ्यावं का? की ज्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये कर्जमुक्त होण्याचा जो काही तुमचा मार्ग असेल तो नीट मांडू शकू. जर तुम्हाला असं वाटत असेल तर कर्जमुक्त होण्याचं वर्कशॉप घ्यावं, तर मी कर्जमुक्त होणार हे कमेंटमध्ये सांगा. आपण लवकरात लवकर वर्कशॉप घेऊया. शार्दूल, तुम्ही मला अमुक तमुकवर बोलवलं यासाठी खूप खूप धन्यवाद. लोभ असावा. लोभ असावा.